नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. कोरेगावात वारकऱ्यांनी दिंडी काढून मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा. जिल्हा बँकेच्या संचालकांसह विकास सोसायट्यांच्या गटसचिवांनी दिला साखळी उपोषणाला पाठिंबा. मराठा आरक्षणाच्या लढ्याने आता विराट स्वरूप धारण केले आहे. गुरुवारी कोरेगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायाने मार्केट यार्ड ते तहसील कार्यालय अशी दिंडी काढत पाठिंबा दिला. त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री यांच्यासह विकास सोसायटीच्या गटसचिवांनी साखळी उपोषणस्थळी जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. आंबोडे समत, कोरेगाव, गोडसेवाडी, शिरडोन व भिवडी येथील ग्रामस्थ साखळी उपोषणामध्ये सहभागी झाले होते. रिक्षा संघटना, छायाचित्रकार संघटनेने पाठिंबा दिला. कोरेगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायाने मार्केट यार्ड ते तहसील कार्यालय अशी दिंडी काढत पाठिंबा दिला. शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दिंडी तहसीलदार कार्यालयाकडे मार्गस्थ झाली. तहसीलदार कार्यालयासमोर वारकऱ्यांनी फेर धरला होता. यावेळी कीर्तन सेवा करण्यात आली. सायंकाळी एक मराठा लाख मराठा, तुमचे आमचे नाते काय, जय भवानी, जय शिवरायांचा जय घोष करत कोरेगाव तालुक्यातील गटसचिवांनी जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री यांच्या समवेत जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयापासून रॅली काढत उपोषणस्थळी जाऊन पाठिंबा दिला. व समाजानं महाराष्ट्रातला पाठिंबा दिला. हा एक तुम्ही मराठा समाज पुढे जात मराठा समाजाच्यावर होत असलेला अन्याय आणि त्या अन्यायातून त्यांना कुठंतरी अन्याय दूर होण्याबाबत भूमिका घ्यायची झाली पाहिजे. ही भूमिका सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाकडे. म्हणजे आज महाराष्ट्रातले काही बोटावर मोजण्या इतके माणसांची भूमिका वेगळी असू शकते, पण सर्व समाज, सर्व लोकांनी ही भूमिका घेतली आणि ही खरं तर महाराष्ट्राची एकीचं प्रदर्शन आहे. आज की महाराष्ट्र एकवटल्यानंतर जातीभातीच्या राजकारणाला सुद्धा फाटा देऊन एकत्र कसा येतो, त्या पद्धतीनं हे उदाहरण तर हयात सगळ्याच्या लक्षात राहील. महाराष्ट्रातल्या राहीलच राहील, पण भारतातल्या सर्वांना लक्षात राहील इतकी चांगली भूमिका सगळ्यांनी घेतली. या सगळ्या भूमिका घेणाऱ्यांच्या मनापासून मी आभार मानतो की यांनी जी भूमिका घेतली त्यांना लवकरात लवकर जे घेतलेल्या भूमिकेला यश मिळावं यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात दुष्काळाची तीव्रता वाढली. पाण्याचे टँकर, चारा डेपो तात्काळ सुरू न केल्यास मंडल अधिकारी आणि तलाठी कार्यालयासमोर जनावरे बांधून आंदोलन करण्याचा इशारा. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत चालली असून प्रशासनाने तात्काळ पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आणि जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केली. वेळ मागून देखील भेट न देणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांचा निषेध करत पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना निवेदन सादर केले. यावेळी तातडीने कार्यवाही न झाल्यास मंडल अधिकारी आणि तलाठी कार्यालयासमोर जनावरे बांधून आंदोलन करण्याचा इशारा दिला. पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि चारा डेपो सुरू करावेत या मागणीसाठी निवेदन सादर करण्यासाठी आणि याविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रांताधिकारी कार्यालयात गेले होते. त्यांनी वेळ मागून देखील 1.5 ते पावणे 2 तास ताटकळत ठेवत आणि भेट न देणाऱ्या प्रांताधिकारी अभिजित नाईक यांचा त्यांनी निषेध केला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश धुमाळ, कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप अहिरेकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय साळुंखे, माजी सदस्य अशोकराव लेंभे, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन अजित भोयटे, वाटा स्टेशनचे माजी सरपंच नागेश शेठ जाधव, काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजेंद्र शेलार, पिंपोडे बुद्रुक विकास सोसायटी क्रमांक 1 चे चेअरमन राकेश निकम, पिंपोडे बुद्रुक विकास सोसायटी क्रमांक 2 चे चेअरमन विकास लेंभे, भावेनगरचे माजी सरपंच संदीप कोकरे, उपसरपंच राजाराम दगडे यांनी तीव्र शब्दात घडल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. सत्ता नसल्याने विरोधक आता दिवसा स्वप्न पाहू लागलेत. आमदार महेश शिंदे यांची जोरदार टीका. गोळेवाडी येथे विकास कामांचा शुभारंभ. 10 वर्ष सर्वसामान्य मतदारांनी कामाची संधी दिली होती, तेव्हा मतदारसंघाकडे न फिरकणारे आता विकास कामांच्या वल्गना करू लागले आहेत.
राज्यात आणि केंद्रात सत्ता नसताना विरोधक नेमके कोणाकडून निधी मंजूर करून आणत आहेत, हा भला मोठा प्रश्न आहे. सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्यासाठी चुकीचे फलक लावण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र हुशार जनता त्यांना भुलणार नाही. सत्ता नसताना विरोधक आता दिवसा स्वप्न पाहत आहेत, अशी जोरदार टीका आमदार महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा नामोल्लेख टाळून केली. कोरेगाव शहरानजीक गोळेवाडी येथे अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स काँक्रिटीकरण व बंदिस्त गटर्स, जानाई देवी मंदिर परिसर सुशोभीकरण, पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन विहीर खोदाई आणि कुमठे गोळेवाडी सुलतानवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, माजी सरपंच सतीश गोळे, कोरेगाव भाग विकास सोसायटीचे चेअरमन रामकाका बर्गे, लोकनियुक्त सरपंच नरसिंह गोळे, उपसरपंच सविता घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. प्रारंभी गोळेवाडीच्या प्रवेशद्वारापासून आमदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदैवता श्री जानाई देवीचे आमदार महेश शिंदे यांनी मनोभावे दर्शन घेतले. कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शंकरराव गोळे, किरण घोरपडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळ दुपार संध्याकाळ उठून मोदी साहेबांवरती आमचे सन्माननीय पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रोज टीका करते. आमच्या सरकारला बिंदे सरकार, खोकेवाले सरकार म्हणते. काम कुणी मंजूर केलं? या सरकारने. आणि नाव कुणाचं, बोर्ड कुणाचा लावलाय? अरे ईडी जनता आहे. जनतेला खोयात काढता का तुम्ही? जे आझाद चौकात व्यापारी संकुल निघते तर वाणिज्य गाळा आमच्या संस्थेला आम्ही पत्रके तयार केले. महेश आहे, राजाभाऊ आहेत, राहुल दादा आहे, तुम्ही आहे. तर आमच्या संस्थेला काय असेल ते रेंटवर संस्थेला आमच्या फक्त गाळा द्यावा आणि एखादा सुलतानवाडीला किंवा कोरेगावला रोजगार एक विद्या काय बी आम्ही तिथं ॲग्रीचं दुकान टाकून देऊ. एक रोजगार उपलब्ध होईल, एका माणसाला रोजगार मिळेल. तर तुम्ही ह्याच्यात सगळं काढलं म्हणून म्हणलं सांगावं. रहमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध आमदार बाळासाहेब पाटील. इंदिरानगर कोल्हाटी वस्ती येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन. रहमतपूर शहराला विकास कामांच्या बाबतीत कधीच कमी पडू दिले नाही. शहराच्या प्रत्येक विभागात आणि कानाकोपऱ्यात ठोस आणि दर्जेदार विकास कामे केली आहेत. भविष्यकाळात देखील या शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहणार आहे, अशी ग्वाही माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. रहमतपूर नगरपालिका हद्दीतील इंदिरानगर कोल्हाटी वस्ती परिसरात स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतीलाल पाटील, बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट अशोकराव पवार, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष भागवत खाडगे, माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. रहमतपूर शहराला देशात आदर्शवत शहर बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असून कोट्यवधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यकाळात देखील कोणत्याही विकास कामांना निधीची कमतरता जाणवणार नाही, अशी ग्वाही देखील आमदार पाटील यांनी दिली. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. समाज मंदिरावर निश्चित आपल्याला अनेक अडचणीवर आपण मात ही त्या निमित्तानं करू शकाल. आपण आम्हाला समाजकारणासाठी किंवा राजकारणाच्या माध्यमातून काम करायची संधी देता आणि त्याचा उपयोग निश्चित आपल्याला झाला पाहिजे, आमची भूमिका त्या ठिकाणी.